निवडणूक म्हटलं की सर्वात महत्त्वाचे ठरते ते कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह. आपला भारत देश हा लोकशाही देश आहे. अनेक वर्ष ब्रिटिश लोकांसोबत संघर्ष करून आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले. 1951 ते 1952 साली आपल्या देशाला पहिली निवडणूक झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. तुम्हाला माहीत आहे काँग्रेस आणि भाजपा पक्षाचे पहिले निवडणूक चिन्ह कोणते होते? चला तर जाणून घेऊया दोन्ही राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हाबाबत. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. भारताच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस आणि त्यावेळेचा भारतीय जनसंघ म्हणजे आजचा भारतीय जनता पार्टी पक्षही त्यावेळी निवडणुकीच्या मैदानात होते. 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत मिळालं आणि 364 जागा या एकट्या काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या. त्यावेळ भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे समोर आले. तर भाजपाच्या पहिल्या निवडणुकीत फक्त 3 जागा निवडून आल्या होत्या. सध्याच्या या दोन बलाढ्य पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील त्यावेळी वेगळे होते. काँग्रेस पक्षाच्या पहिल्या निवडणुकीत चिन्ह होते बैलजोडी. दुसरीकडे भारतीय जनसंघ म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे पहिले निवडणुकीत चिन्ह होतं जळणारा दिवा. पहिली निवडणूक जिंकल्यानंतर अनेक वर्ष भारताच्या राजकारणात काँग्रेसचेच राज्य राहिले. 66 साली लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेसने इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवले. 1969 साली काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत फुटीनंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस आर पक्ष स्थापन केला आणि त्यांनी एका गायीसोबत दूध पिणारे वासरू असं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढली. इंदिरा गांधींच्या या लाटीत मूळ काँग्रेस पक्ष वाहून गेला आणि पुन्हा बहुमत घेऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. यावेळी जळता दिवा याच चिन्हावर लढणारा भारतीय जनसंघ पक्षाला म्हणजेच भाजपला केवळ 13 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यानंतर 1977च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. खांद्यावर शेतीचा अवजार घेऊन चालणारा शेतकरी या चिन्हावर लढणारी जनता पार्टी म्हणजेच पहिला भारतीय जनसंघ आणि आत्ताचा भाजपा पक्ष हा सत्तेत आला. पुढे इंदिरा गांधी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पुन्हा काँग्रेस आय पक्ष स्थापन केला. या आयचा अर्थ होता इंदिरा 1980 साली निवडणूक झाली आणि इंदिरा गांधींनी हाताचा पंजा घेऊन पुन्हा पंतप्रधानाची खुर्ची मिळवली. यामुळे मूळ काँग्रेस ही इंदिरा गांधींनीच आहे हे आयोगानं जाहीर केले. तर सत्तेत 77 साली असलेल्या जनता पार्टीने 80 सालच्या निवडणुकीत पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा बदलत भारतीय जनता पार्टी केलं आणि पक्षाचे चिन्ह कमळ घेतले. भाजपा आजही या चिन्हावर पक्ष चालवत आहे. परंतु 77 साली सत्तेत असलेल्या भाजपाला 80 सालच्या निवडणुकीत पुन्हा पराभव स्वीकारत केवळ 31 जागावर समाधान मानावं लागलं. यानंतर भारताच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपा हे दोन पक्ष बलाढ्य पक्ष म्हणून समोर आले. 1980 सालच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी आजपर्यंत आपले नाव आणि चिन्ह बदलले नाही. 44 वर्षाच्या या लढाईत हाताचा पंजा विरुद्ध कमळ अशी लढाई जोरदार सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीतही हे दोन पक्षच मूळ पक्ष आहेत. बाकीचे पक्ष काही भाजपासोबत तर काही काँग्रेससोबत आपली साथ देण्याची भूमिका बजावत आहेत. तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण चिन्ह निवडणुकीत निवडून येईल? पुन्हा कमळ फुलणार की कमळाला हाताचा पंजा सत्तेत बाहेर फेकणार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर लोकतंत्र चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.